नमस्कार मित्रांनो, भाजपाला मुंबईत बडा झटका। भाजपाचा हा बडा नेता 5000 गाड्यांच्या ताफ्यासहित मातोश्रीवर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत केलाय जाहीर प्रवेश। भाजपामध्ये आता जुन्या नेत्यांना स्थान नाही, निष्ठावंतांना स्थान नाही, बाहेरच्यांनाच अनेक पदं दिली जातात असा आरोप करत या नेत्याने आपल्या हजारो कार्यकर्त्यासहित भाजपा युवा मोर्चाला आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांना धक्का देत ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकारणात मोठा भूकंप झालेला आहे। त्यामध्ये तब्बल 5000 गाड्यांचा भव्य ताफा घेऊन भाजपाचा एक बडा नेता थेट मातोश्रीवर दाखल झाला आणि ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या प्रवेशामुळे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। मातोश्रीवर अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करत सकाळपासूनच वांद्रे परिसरात मोठी हालचाल सुरू होती। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, बॅनर, झेंडे आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। 5000 गाड्यांचा ताफा म्हणजे केवळ प्रवेश नव्हे तर एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन असल्याचं स्पष्ट दिसत होतं। या नेत्याने मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि काही वेळ झालेल्या चर्चेनंतर अधिकृतपणे पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला। यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते। ही केवळ सुरुवात आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सध्या राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत। मुंबईसह आमच्याकडून अनेक महत्त्वाच्या शहरात आमची सत्ता आली नाही, परंतु चांगले नगरसेवक निवडून आले। तरीही आमच्याकडे अनेकांचा प्रवेशाचा जो काही रोख आहे तो अनेक दिवसापासून चांगल्या रीतीने चालू आहे। म्हणजेच आमच्या प्रमाणिकपणावर अनेक जण इकडे येत आहेत। तसेच भाजपामध्ये जे काही जुने अटल बिहारी यांची जी काही भाजपा आहे ती भाजपा दिसत नाही, त्यामुळे अनेक जण ती भाजपा सोडून आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत। ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आता जो काही सत्तेचा गैरवापर करून लोकांना दडपण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे त्याला नागरिक आणि जे काही नेते आहेत ते लवकरच उत्तर देतील आणि पुन्हा एकदा राज्यात शिवशाही म्हणजेच ठाकरेंचं राज्य नक्कीच येईल असं त्यांनी सांगितलं। तो नेता म्हणजेच प्रभाकर शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत प्रवेश केला। मुंबई आणि आसपासच्या रायगड परिसरात सुद्धा त्यांची चांगली ताकद आहे। मुंबईत भाजपची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता या जाहीर प्रवेशामुळे झाली। युवा वर्गाचा सुद्धा कल बदलण्याची चिन्ह यामुळे दिसून येत आहेत आणि याचा परिणाम म्हणजेच की ठाकरेंचंच खरं नेतृत्व आणि प्रामाणिक नेतृत्व आहे असंही दिसतं। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नेत्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात होता। उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि विचार मला पटले। कोरोना काळात त्यांनी केलेलं काम हे सर्व जगाने बघितलं। भाजपने जे काही महाराष्ट्र आणि इतर राज्यांवरती अन्याय केलेला आहे तो सर्वांना दिसून आला। आमच्या पार्टीत सुद्धा जे काही जुन्यांना डावलं जात होतं तर काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेल्यांना मोठी पदं दिली जात होती। निष्ठावंतावर अन्याय होत होता आणि म्हणूनच मी दबून न राहता उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्यासाठी इकडे आलो। भविष्यात आणखी मोठे बडे नेते शिवसेनेत येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबई ही नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला मानली गेली आहे, मात्र गेल्या काही वर्षात भाजपने आपली ताकद वाढवली। तरीही या निवडणुकीमध्ये मुंबईत मराठी माणसांनी ठाकरेंना चांगली साथ दिली असंही सांगितलं आणि म्हणूनच आम्ही जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला असंही सांगितलं। त्यामुळे हळूहळू जे काही कार्यकर्ते, अजून नेते भाजपातून आणि इतर पक्षातून आम्ही शिवसेनेत आणू असंही शिंदे यांनी सांगितलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सध्या राजकीय वर्तुळात जे पक्ष फोडाफोडी आणि इतर दबावाला बळी पडून अनेक नेते जात आहेत, परंतु विरोधी पक्षात असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक बडे नेते येत आहेत।
ते कशामुळे आणि उद्धव ठाकरेंचं प्रामाणिक नेतृत्व भविष्यात पुढील काळात महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी किती महत्त्वाचं आहे? पुढील काळात ठाकरेंची सत्ता मुंबईत आणि राज्यात नक्की येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.